शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपली शेती आपला प्रयोग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या पिकामधील ज्यावेळेस आपल्या आपल्या पिकांमध्ये आपल्या पिकांच्या पानामध्ये फॉस्फरसची तशीच पालाची कमतरता जाणवते. पान साईडने करपल्यासारखं वाटतंय. तर अशा वेळेस आपण काय करत असतो, आपल्या पिकांमध्ये आपण तसेच ड्रिपची खते देण्याचा प्रकार वाढवतो. तसेच बुरशीनाशकं सोडवतो. पण यांनी काय होतं तरी पण आपल्या पिकामध्ये रिझल्ट आपल्याला हा मिळत नसतो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, आपल्या पिकामध्ये काय प्रॉब्लेम काय झाला हे समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस काय झालं असतं, आपण रासायनिक खते देऊ आपण आपल्या जमिनीतील NPK चे जे जीवाणू असतात, तर ते जीवाणू मारून टाकले असतात. तर त्यासाठी आपल्याला 2-3 आपल्याला महत्त्वाच्या जैविक स्लरी घ्यायच्यात. यानंतर आपल्या पिकामध्ये आपल्याला जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण घेतलेला आहे कन्सोर्टिया. तर हा कन्सोर्टिया आहे, याला आपण गूळ आणि दही यामध्ये आपल्याला 2-3 दिवस भिजत ठेवायचं आहे. तर हे आहेत आपले NPK चे जीवाणू. सोबत तुम्ही इकडे साईडला पाहू शकता मायकोजल 4G. हे आहे मायकोरायझा. याला सुद्धा आपण गूळ आणि दही यामध्ये भिजत ठेवलंय. इकडे तुम्ही पाहिजे साईडला पाहू शकता, इथे आहे ट्रायकोडर्मा आणि इथं आहे सुडोमोनस. याला सुद्धा आपण त्याच पद्धतीने भिजू घातलेलं आहे. त्याचा फायदा असा आहे, ज्यावेळेस आपण कन्सोर्टिया सोडणार त्यावेळेस आपले यामध्ये NPK चे जीवाणू असतात आणि त्यामध्ये आपण गूळ आणि दही टाकल्यामुळं ते मल्टिपल होतात, त्यांची संख्या वाढते. आणि हे ज्यावेळेस आपण पिकाला आपल्या सोडणार तर ते ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये जेवढं काही पडलेलं खत असतं तर ते खत अपटेक करायचं काम करत असतं. इथं तुम्ही पाहू शकता मायक्रोरायझा काय होत असतं, आपल्या पिकाच्या पांढऱ्या माळची संख्या झपाट्याने वाढवते आणि पूर्ण आपलं खताचं जे काय आपलं पडलेलं मटेरियल आहे तर ते उचलून घ्यायचं काम त्यासाठी हे महत्वाचं घटक आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता साईडला इथं आहे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस. तर ह्या काय असतात, जैविक बुरशी असतात. तर ह्या बुरशी काय करतात, जे घातक बुरशी येत असतात त्याच्या प्रतिविरुद्ध हा लढण्याचं काम करत असतात. तर ह्यांची संख्या जर आपल्या पिकामध्ये तशी आपल्या जमिनीत कमी जर झाली, ट्रायकोडर्मा सुडोमोनस यांची संख्या कमी झाल्यामुळे आपल्या पिकामध्ये जास्त बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. तर त्यासाठी आपल्याला या दोन ज्या जैविक बुरशी आहेत यांचं सुद्धा आपल्याला आपल्या ठिबकच्या माध्यमातून देण्याचं गरजेचं आहे. तर आता याचं एक सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण यात स्लरी देणार आहोत, यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपल्याला याचे कन्सोर्टिया दिल्यानंतर आपल्याला इथं मायक्रोरायझा द्यायचा आहे. पण यामध्ये आपल्याला 2-2 दिवसाचा फरक ठेवायचा आहे. त्यानंतर 2 दिवसानंतर परत आपण ट्रायकोड्रम आणि सुडोमोनस एकत्र सोडू शकतो. पण हे आपल्याला अलग अलग दिवशी द्यायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस याला सोडणार आहोत याच्या पूर्वी 8 दिवस आपल्याला 8 दिवस रासायनिक खत द्यायचं नाही, 8 दिवस अगोदर. आणि त्यानंतर आपण हे सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला 8 दिवस कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत बुरशीनाशक कुठल्याही प्रकारचं आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं नाही. त्यासाठी आपल्याला 15 दिवसाचा अवधी लागणार आहे. त्या दिवसामध्ये तुम्ही हे पूर्ण काम करून घेऊ शकता आणि आपल्या पिकांमध्ये सुंदर असं उत्पादन आपण मिळू शकता. तर कशी वाटली माहिती नक्की कमेंटद्वारे सुद्धा कळू शकता. आणि हो, लाईक मात्र करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.